आता हे झालं त्या काळातलं. आता मधल्या काळात आपण बरंच काम केलं, म्हणजे सासवडलाच आपली मध्ये ओळख झाली. हो. मी छोटे छोटे शॉर्ट फिल्म त्या करत होतो. एका जाहिरातीत मला वाटतं शेती विषयक पाहिजे जाहिरातीची होती. हा. सासवडमध्ये ओळख झाल्यानंतर म्हणजे आपण फकाट किंवा आता बरेच सिनेमे आपण एकत्र केले. आता श्रेयस जाधव त्यांच्यासोबत मी पण काम केलं, म्हणजे मी पण सचिन असेल, फकाट असेल, छुमंतर असेल किंवा आता त्यांचा डंका हरी नामाचा. तर ही तरुण पिढी आहे. मग ह्यांच्यासोबत काम करताना नक्की काय अनुभव तुम्हाला, म्हणजे काही गोष्टी शिकता येतात, तुमचे मार्गदर्शन त्याला लाभतं. मग ह्यातून काही अनुभव किंवा कसं वाटतं या नवीन पिढीशी काम करताना आता? खरं सांगायचं तर नवीन पिढीशी जुळवून घ्यावं लागतं. अच्छा. नाही म्हटलं तरी ज्या पद्धतीत काम करत आलो हम्म. आता, एक तर फास्ट आहे पिढी, हो हो हो. फोकस्ड आहे. हम्म. त्यांना माहिती आहे त्यांना काय करायचं ते. म्हणजे श्रेयस जाधव सारखा ज्या वेळेला नवीन दिग्दर्शक आहे, तो म्हणतो त्याने फ्री हँड दिलेला आहे, पण नंतर तो सांगतो माझा मेकअप पण ठरलेला आहे, अच्छा. माझा आर्ट डायरेक्टर ठरलेला आहे. हा. म्हणजे जवळजवळ सगळी टीम ठरलेली असते. बरोबर. हा. पण ते एक वेगळं आव्हान म्हणतो ना आपण, बरोबर. की श्रेयसचं मी पाहिलं. त्यांनी म्हणजे मी प्रोडक्शन मॅनेजर म्हणून काम केलेलं आहे. प्रवीण वानखेडे आहेत, हो हो हो. संजय डावरा आहेत, क्षितिज कुलकर्णी आहे. क्षितिज कुलकर्णी आहे, किंवा असे सगळे पुण्यातले मॅक्झिमम प्रोडक्शन मॅनेजरच्या सोबत त्यांनी वेगवेगळे प्रोजेक्ट केलेले आहेत. बरोबर. आणि मला ते खूप आवडलं, हो 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 हो. की एकाच्याच म्हणजे पूर्वी कंपनी सिस्टीम असल्यामुळं ते सगळे त्यांची टीम ठरलेली असायची. पण असं कोणीतरी निर्माता आहे, मला वेगळ्या माणसांबरोबर काम करायचं आहे. हो हो. त्याने चांगलं आहे ना ते, की त्याने तुमचे वैचारिक पद्धत बदलत जाते. तुमची काम करण्याची स्टाईल प्रत्येकाच्या वेगवेगळी असल्यामुळं बरोबर. ते वेगळं पण प्रत्येक वेळेला येतं. दिसतं.